तीन संघ प्लेऑफ मध्ये, 5 संघ IPL मधून बाहेर झाले आहेत. दिल्ली मुंबईत नॉकआउट सामना आहे, परंतु पंजाब किंग्स ठरणार प्लेऑफचा चौथा संघ. प्लेऑफ मध्ये चौथा संघ कोणता ठरणार हे पंजाब किंग्स थोडक्यात ठरवणार. ते कशा प्रकारे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरकर. आपण पाहत आहात क्रिकेट मराठी. मित्रांनो, या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. IPL 2025 स्पर्धा शेवटच्या टप्प्याकडे वळत असताना अधिक चुरशीची होत आहे. IPL 2025 मधून 5 संघ स्पर्धेबाहेर झाले आहेत, तर 3 संघाला प्लेऑफमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. त्यामुळे आता 2 संघांमध्ये प्लेऑफसाठी चुरशीचा सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेता संघ प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्क करण्याचा अधिक जवळ जाईल. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्स यांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. सनरायझर्स हैदराबाद कडून पराभूत झाल्यानंतर लखनौ सुपर जायंट्स स्पर्धेबाहेर झाले आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्या सामन्याकडे असणार आहे. प्लेऑफमध्ये चौथे स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांसमोर वेगळी आव्हानं आणि क्वालिफिकेशनची समीकरणं आहेत. कोणता संघ बाद फेरीत पोहोचतो हे ठरवण्यासाठी आगामी सामने महत्त्वाचे असतील. दिल्ली आणि मुंबईचा सामना नॉकआउट सामना असला तरी पंजाब किंग्स विरुद्ध सामने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे असतील. मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफसाठी कसा क्वालिफाय करणार, तर मुंबई इंडियन्स सध्या 12 सामन्यांनंतर 14 गुणांसह मजबूत रिटर्न रेटसह चौथ्या स्थानावर आहे. मुंबईचे उर्वरित सामने पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहेत. तर मुंबईने दोन्ही सामने जिंकल्यास त्याचे 18 गुण होतील. त्यामुळे प्लेऑफमध्ये स्थान निश्चित होईल आणि संभाव्यतः टॉप 2 मध्ये स्थान मिळवता येईल. मुंबईला एकाही सामन्यातील पराभव त्यांचा प्लेऑफचा रस्ता गुंतागुंतीचा करू शकतो. मुंबई इंडियन्सने संघाने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा सामना जिंकला तर जवळपास प्लेऑफसाठी आपलं स्थान निश्चित करतील. पण जर मुंबई दिल्ली विरुद्ध पराभूत झाली तर पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली पराभूत झाली पाहिजे अशी संघाला प्रार्थना करावी लागेल. तर मुंबईला पंजाब किंग्सचा शेवटच्या लीग सामन्यात पराभव करावा लागेल. त्याचबरोबर मुंबईला त्यांच्या सर्वाधिक नेट रन रेटचीही मदत होईल. तर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना 21 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे, जो एक नॉकआउट सामना म्हणून खेळला जाईल. तर दोन्ही संघाचे पंजाब किंग्स विरुद्धचे सामने प्लेऑफचे संघ निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरतील, महत्त्वाचे ठरणार आहेत.